राम राम शेतकरी मित्रांनो, काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तर मित्रांनो, काल त्यांनी कांदा उत्पादक शेतकरी तसेच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांबाबत नेमकं काय या दौऱ्यामध्ये म्हटलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. कांदा उत्पादक आणि निर्यातदारांच्या वारंवार आलेल्या तक्रारींचा विचार करून केंद्र शासन आता नाफेड आणि NCCFला पर्यायी व्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या चौहान यांनी जिल्ह्यातील कांदा उत्पादक व निर्यातदारांशी मुक्त विद्यापीठातील कार्यक्रमात चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. नाफेड व NCCFच्या गैरकारभारामुळे कांद्याला दर मिळत नाही असा मुद्दा कांदा उत्पादकांनी मांडल्यानंतर त्यावर चौहान यांनी सांगितले की नाफेडच्या व्यवहाराबाबत चौकशी केली जाईल. कृमी क्षत्रिय महासभेच्या वतीने निवृत्ती नेहारकर, गोरख संत, दिलीप गायकवाड, नाना पाटील यांनी नाफेड व NCCF तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या कांदा खरेदीच्या नावाखाली काळा बाजार करीत असून त्यांच्या चौकशीची मागणी केली. कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा यासाठी उपग्रह प्रणालीद्वारे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. चौहान पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना खते कमी दरात उपलब्ध करून दिली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना परदेशी द्राक्षांच्या नवीन वाणाची उपलब्धता करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट कोकाटे म्हणाले की आगामी काळात कृषी विभागातर्फे ड्रोन वापराला प्राधान्य देण्यात येईल. ऑनलाईन पोर्टल तयार करून शेतकऱ्यांना अनुदानाची प्रक्रिया सुलभ आणि सुटसुटीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर मित्रांनो, मंत्र्याच्या डोक्यावर निवेदनांचा पाऊस पाडून काय लाभ होणार आहे, त्यापेक्षा नेते आणि संघटनांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संबंधित घटकांना सोबत घेऊन चर्चा करू. चर्चेतून मार्ग निघतो. त्यामुळे थेट दिल्लीत या, शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे चौहान यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले. तर मित्रांनो, काल केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दौरा झाला. त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.